नगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज। 24 नगर परिषदा वगळता राज्यातील उर्वरित ठिकाणी उद्या मतदान। एकूण 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार, तर 3 डिसेंबरला मतमोजणी। भाजपचा डीएनए विचारण्याची हिम्मत करू नका, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजितो दात ही जात आमची। सिन्नरमधल्या सभेतनं मुख्यमंत्र्यांचा माणिकराव कुकाटेंवर नाव न घेता हल्लाबोल। मालवणमध्ये पैशांच्या बॅग सापडल्या, पकडून देणाऱ्यावर गुन्हा, मात्र ज्याच्याकडे बॅग सापडल्या तो भाजपचा असल्यामुळे क्लीन चिट। निलेश राणेंवरील गुन्ह्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचं भाषण। महालक्ष्मी कमळावर बसली आहे, लक्ष्मी घरात येण्यासाठी कमळाचं बटन दाबा, प्रचार सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होत आहे, निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, गुलाबरावांच्या 1 तारखेला लक्ष्मी येणार या वक्तव्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल, तर शिंदे गटाचा कोथळा शहाबाहेर काढणार, संजय राऊतांची टीका। हिंगोलीतल्या शेतकरी भवन परिसरात 1 कोटी रुपयांची रोकड हाती, पोलीस पथकानं रोकड निवडणूक पथकाकडे स्वाधीन केली, एका व्यापाऱ्याची रोकड असल्याची माहिती। अजितदादा शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या, मतदारांना प्रलोभन देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल, संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ अहवालही मागवला। अजून नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नेमला नाही, मीच तुमचा पालकमंत्री असं समजा, भगूरमधल्या प्रचार सभेत अजित पवारांचं भाषण। पुण्यात भरधाव खासगी बसनं 5 शाळकरी मुलांना चिरडलं, दोघांचा दुर्दैवी मृत्यू, तर 3 जण जखमी, आयटी पार्क हिंजवडी परिसरातली घटना।